इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा झाला आणि हा साखरपुडा विशेष चर्चेत ठरला कारण राजेशाही थाटात हा साखरपुडा झाला। हो, राजेशाही थाटातच हा साखरपुडा झालाय, पण सोशल मीडियात महाराजांवर जोरदार टीका झाली आहे आणि नेमकी का टीका झाली आहे पाहूया। लगीन कसं करायचं, कुठल्या वयात करायचं, कुठल्या दिवशी करायचं, लग्नाला पाहुणी रावळी बोलवायची किती, सगळी माहिती स्टार्ट टू बॉटम इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनात देते। ती बी नाचून आणि कंबर बांधून। बायका मिळानं या 22चे भंगरी जरा नीट आहे का, रेंज गेली ना आलाय का तुमची पाहुणे येईन। एवढं ऐकलं, आता ही बी ऐका। या लग्न सोहळ्याला वराती बंद करा, डीजे बंद करा आणि ते पैसे देवाला वापरा। लग्नांमध्ये सत्कार बंद करा, लग्न साधे केले तरी मुलं होतात। हित्त खरी गोम हाय। महाराज कीर्तनात झालझाल बोलून टाळ्या आणि शिट्ट्या मिळवत्यात, समोर बसलेलं पब्लिक हसून पागल, पण महाराज स्वतः काय करतात ती बघा की। साध्या पद्धतीने लगीन केल्यावर सुद्धा पोरं होत्या ती म्हणणाऱ्या महाराजांच्या पोरीच्या साखरपुड्यात ही हाय राजेशाही थाट। संगमनेरच्या वसंत लॉनवर झाला ही साखरपुडा। 20-30 फुलांनी सजवलेल्या ब्रँडेड गाड्यांचा भुंगाफाईट ताफा, नव्या वधूवरांसाठी रथ, पाहुण्यांची संख्या 2500, जेवणाचं ताट अंदाजे 200 रुपयाचं, राजकीय नेत्यांची थाटात एंट्री आणि त्यांचा मानपान, महिलांनी लिजिम तर वारकऱ्यांनी कीर्तन करून त्यांचं स्वागत केलं। अंगठी घालताना धुराचा इफेक्ट, निस्ता पैशाचा पाऊस, जणू काय एखाद्या उद्योगपतीचंच लग्न आहे असा थाट। अख्ख्या सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजावर जोरदार टीका होती। एरवी निवृत्ती महाराज देशमुख हे उपदेश देतात, लग्न साधं केलं तरी मुलं होतात असा उपदेश देतात। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। निवृत्ती महाराज जसे उपदेश करतात तसे जर वागले असते तर कालच्या साखरपुड्यामध्ये एवढा खर्च झाला नसता। साखरपुड्यामध्ये जर लाखो रुपये खर्च होणार असेल तर लग्नात निश्चित करोडो रुपये खर्च होईल। दुसरीकडे इंदुरीकर महाराजांनी स्वतःचीच पाठ थुपटून घेत आपणच कसं बरोबर आहे हे सांगितलं, ऐका। इंदुरीकर महाराज अख्खे कंबर बांधून लोकांना सांगतात की लग्न साधे करा, लग्न साधे करा, लग्न साधे करा, आणि त्यांनी एवढा मोठा बोलीचाव का केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला। असो, इंदुरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि होणारं जावाई साहिल चिलाप यांना त्यांच्या बाह्य आयुष्यासाठी शुभेच्छा तर आहेतच, पण इंदुरीकर महाराजांसाठी एकच, लोकाला सांगायचं ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडं पाषाण। बाकी लग्नाचा इशे ज्याचा त्याचा, कुणी दणक्यात करा नाहीतर कुणी साध्यात करा। शिर्डीवरनं सचिन बनसोडेसह विशाल सवने, साम टीव्ही। तिला अकलीचा पत्ता नाही आणि ती नाही म्हणली का जिंदगी उदास।